नमस्कार मित्रांनो, तर आज आपण ट्राय करणार आहे इंस्टाग्रामवर खूप व्हायरल आणि ट्रेंडिंग मध्ये चालू असणार असा लोटस बिस्कॉप चीज केक. तर त्यासाठी आपण सर्वप्रथम घेतलेले आहे हे बिस्कॉपचे बिस्किट. हे आपण ब्लिंकिटून बोलावले आहे. त्यानंतर आपण घेतला आहे कंडेन्स मिल्क, 200 ग्राम पनीर आणि 3 बटरचे क्यूब इथं आपण घेतलेले आहे. तर याच्यानंतरची स्टेप आपल्याला हे जे 2 बिस्किटचे पॅकेट आहे हे फोडून आपण मिक्सर मधून ग्राइंड करून घेऊ आणि त्याची बारीक पावडर बनवू. हा बंद कोण केलता? तर आपण ते 2 बिस्किट जे घेतले होते पॅकेट ते इथं ग्राइंड केलेले आहे आणि ते बटरचे क्यूब आपण मेल्ट करून घेतलेले आहे. तर आता आपल्याला आपण हे बटर या ग्राइंड केलेल्या बिस्किट मध्ये ऍड करू. आता हे व्यवस्थित एकदम असं मिक्स करून घेऊ. तर हे इथे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. बंद करणार. इथे आपण एक भांडं घेतलेलं आहे, त्याला आपण ॲल्युमिनियम फॉईल आणि त्याला बटर लावलेलं आहे जेणेकरून केक आपला काढताना व्यवस्थित निघेल. आता आपण हे पूर्ण मिश्रण याच्यामध्ये ऍड करून घेऊ. व्यवस्थित फैलून घेऊ आता हे. इथं आपण हे व्यवस्थित असं फैलून घेतलं आहे. आता आपण याला 15 ते 20 मिनिटं फ्रीजरमध्ये ठेवू व्यवस्थित सेट होण्यासाठी. तर आता आपण मिक्सरमध्ये पनीर, इथे 1 कप दूध घेतलेलं आपण आणि कंडेन्स मिल्क याची व्यवस्थित पेस्ट करून घेऊ. तर इथे आपण ग्राइंड केलेलं बिस्किट हे व्यवस्थित सेट झालेलं आहे आणि इथे आपण जे पनीर होतं, पनीर, कंडेन्स मिल्क आणि बटर याचं एक मिक्सचर आहे. आता हे आपण याच्यामध्ये काढून घेऊ. हे मिक्सचर या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता आपण वरून बिस्किटचा बारीक केलेला पेस्ट टाकू. झूम आणि मी घ्या त्याचा केक व्यवस्थित आपण सेट केलेला आहे. तर आता हा आपण 6 ते 8 तासासाठी आपण हा फ्रीजरमध्ये ठेवू आणि त्याच्यानंतर आपण तुम्हाला फायनल लुक दाखवू केकचा. तर आता आपण या केकला याच्यामध्ये व्यवस्थित काढून घेऊ.
केक असा व्यवस्थितपणे सेट झालेला आहे.